तर धनंजय मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मुंडेंनी राजीनामा दिलाय आणि तो आपण स्वीकारलाय। तो पुढे राज्यपालांकडे पाठवल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं। एकूण जे आपण वर्तमानपत्राने तुम्ही जे आम्हाला दाखवता सांगता त्याच्यामधून हे बरोबर आहे की कोणी वाल्मिक कराड त्या लोकांनी हे अतिशय निर्घृण असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत दुष्ट प्रवृत्ती जी आहे हे बरोबर आहे। आता याच्यामध्ये धनंजय मुंडेचा किती संबंध आहे महत्वाचा मुद्दा आहे। पण ते काही का असेल ना त्यांच्यावर होणारे जे आरोप पाहून त्यांनी स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा इतका उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे। आणि आज त्यांचा एवढ्या उशिरा शहाणपण जे या सरकारला आलेला आहे तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांचाही विचार तातडीनं केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना? हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील। तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे। हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत। फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। कारण काल अजून एक बातमी कानावरते ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा। खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती। पण आता इथे थांबून चालणार नाही। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली।